खंडणीतले आणि खुनातले हे आरोपी एकच, त्यांना कोणाला सोडलं जाणार म्हणून देशमुख कुटुंबियांनी विश्वास ठेवला आणि त्याच विश्वासावरती मराठा समाज राज्यातला शांत आहे. त्या शब्दावर माझं जाहीरपणा मुख्यमंत्र्यांना म्हणणं आहे, आता खाली म्हणून उपयोग नाही राहिला. बहुतेक खालच्या तपास यंत्रणेचे हात बांधलेत की काय अशी शंका आताच यायला. त्यामुळे आता ही सगळी सर्वस्वी जबाबदारी आता मुख्यमंत्र्यावर टाकावी लागणार आहे. इथून पुढचे सगळे यश अपयश दोष हे मुख्यमंत्र्याकडेच राहणार आहे. बहुतेक तपास यंत्रणेचे यांनी हात बांधले की काय अशी शंका 100% येते. म्हणून यांना माहिती पाहिजे तपासाच्या संदर्भातली ती त्यांना पूर्ण SIT कडून CID कडून आणि पोलीस प्रशासनाकडून आजच देण्यात यावी. नंबर 2चा मुद्दा त्यांचा की जे खंडणीतले आरोपी आहेत, कारण खंडणीमुळेच खून झालेला, कारण हा काय उलटा प्रकार नाही, हे सरळ सरळ विषय. आणि तुम्ही तर मुख्यमंत्री आहे, जर सामान्य शेतकऱ्यांना हा विषय कळतो की पैशाची मागणी केली, खंडणीची मागणी केली म्हणून खून गेला, हे जर सर्वसामान्य शेतकऱ्याला कळतं तर तुम्ही अनेक वर्षापासून प्रशासनाच्या अनुभवातले मुख्यमंत्री आहे, तुम्हाला जर एवढी गोष्ट कळत नसली की खंडणीमुळे खून झाला, खंडणीतल्या आरोपीला सुद्धा 302 मध्ये घेऊन मोका लावला पाहिजे. तुम्ही जर त्याला मोकळं सोडणार असाल तर कुटुंब धीर सोडणार नाही तर काय करणार? कुटुंब दुसरं काय करणार? जर ज्या खंडणीमुळे खून झालाय आणि त्याच्यावरती मोका लागत नाही, त्याला 302 मध्ये घेतलं जात नाही, तर कुटुंब धीर सोडणारच ना. आणि ही बातमी जशी बाहेर पडली तसं राज्य आणि राज्यातले लोक पुन्हा दौडून येतात. लोक मुख्यमंत्री साहेब एखादे बिथरतील सुद्धा आता, कारण तुमचं पाऊल चुकीचं पडायला लागलं. जोपर्यंत तुमचं पाऊल चुकीचं पडत नव्हतं तोपर्यंत हा समाजही शांत होता आणि कुटुंब पण शांत होतं. ही सत्य परिस्थिती आहे. तर तुमचं पाऊल चुकीचं असं पडायला लागलंय मुख्यमंत्र्याचं की तुम्हाला त्या हे कोणतरी त्याचा धरलेला नाही, भंगार केला आवला देणं, ती दुसरी एक की जे मोबाईल पुढे फेकून दिला. ही भंगार पैदास यांनी मोबाईल फेकून दिला आणि यंत्रणेला 1.5 महिना झाला तरी मोबाईल सापडत नाही. किती मूर्खपणाचं लक्षण आहे. तुम्हाला मोबाईल सापडत नाही त्याला सोडून करा, ते सगळं सांगत. आणि त्या मोबाईल मध्ये बहुतेक खूप जणांचे पुरावे आहेत, तेव्हा तो मोबाईल फेकून दिला. याच्यात बरेच घुटणार आहेत. म्हणजे मी काय सांगतोय की मुख्यमंत्र्याचं पाऊल चुकायला लागलं, याचा अर्थ असा की तुम्ही आरोपी वाचवायला लागलात अशी आता शंका यायला लागली. जो खंडणीतला आरोपी तुम्ही वाचवायला लागला याचा अर्थ या राज्यातल्या लोकांनी जनतेने असं समजायचं का मुख्यमंत्री साहेब आता की जो खंडणीतला आरोपी आहे तो तुमचं सरकार चालवतोय, तुम्हाला पण स्वतः चालवतोय. मोदींपेक्षा मोठा लागला की काय हा की ज्याला तुम्ही आरोपी करू शकत नाही. 302 मध्ये कोणचं राजकारण चालवलं तुम्ही, कोणचं सरकार चालवायला लागला तुम्ही की तुम्हाला 302 मध्ये एक भंगारवाड्या नाल्याची जाती भंगार केली, त्याला तुम्हाला साधं 302 मध्ये घेता येत नाही. संयम सुटण्याचं कारण सांगतो. आज एक आत्महत्या करायचं म्हणतात, आमची अस्सा लावला आहे, आम्ही अन्याय सहन करू शकत म्हणून आमचाही संयम सुटायला लागला. शब्द सुटत आता त्याच पद्धतीचे पडणार. या कुटुंबाचा धक्का लागला ना, देशमुख कुटुंबाला, फडणवीस, तर तुम्हाला सांगतो आम्हाला सुद्धा मराठीमध्ये हे ध्यानात ठेवा. तुम्ही जर चुकीच्या दिशेनं तपास केला, यंत्रणेचा गैरवापर करून आणि देशमुख कुटुंबातल्या एकाही माणसाला जर त्यांच्या
कधी जर काही झालं, आरोपी जर सुटला, तर धनंजय मुंडेची टोळी तिचं जगणं मुश्किल करेल. कारण आपल्याला संयम नाही. आणि एकदा जर डोकं खराब झालं, आम्ही सुद्धा मराठी, तुम्हाला जर राज्यात विद्रोह करायचा आता मुख्यमंत्र्यांनी ठरविला असेल तर मराठ्यांचा आमचा नावेला, त्याला नावेला. हे काय ते थोडंफार इकडे तिकडे गवत उगल्यासारखे. एकदा जर आमचा साहेब सुटला तर अवघड होणार. कारण तुमची मगरुरी, माज आणि मस्ती हे जिरवायचं काम सरकारचं असतं, फडणवीसांचं असतं. ते जर कुटुंबाला गोड बोलून मुंबईला बोलवून देत आहे, आश्वासन देत आहे, शब्द देत आहे, आणि ते जर पुरं करत नाही, म्हणजे तुम्ही गोड बोलून असं करायला करायला लागले की कुटुंबालाही बोलायचं. आणि त्या भंगार पिलावळी म्हणजे ती आरोपी, ह्या सगळ्या पिलावळीला सोडायचा तर प्रयत्न करायला लागले. एकीकडून तुम्ही कुटुंबाला विश्वासात घेणार, त्यांच्याशी दगाबाटका करणार, आणि पुढे चालून असं तर म्हणणार नाहीत ना बहुतेक मुख्यमंत्री, आम्ही तपास केला पण ते तपासात आढळून नाही आला, सोडून देणार. इथं प्रक्रिया नाही चालली बरोबर, अशी शंका फडणवीस साहेब आता यायला 100%. कारण तुम्ही मुंबईला त्यांना बोलवलंय. खरं तर दुःखाच्या ठिकाणी जायची प्रथा आहे या राज्याची, सांत्वन करायची. ते दुर्दैव म्हणायचं मराठ्यांचं, गरीबाचं, नागरिक मराठ्यांवरती कायमच अशा झाल्या कायम. त्याच्यामुळे तरीही मुख्यमंत्री चांगला माणूस आहे, न्याय देईल म्हणून कुटुंब आपल्या स्वतःच्या भावाचं रक्त सांडलं, हत्या झाली, तरीही डोळे पुशीत कुटुंब न्यायासाठी फडणवीसच्या दारात गेला. आणि त्या दारात जाऊन जर न्याय मिळाला नसला तर कुटुंब हातात त्यांच्या लक्षात आलं आपण जाऊन न्याय मिळणार नसला तर अवघड ते आत्महत्या करायला निघाले. म्हणून फडणवीसांनी याच्यात लक्ष घालणं इतक्यासाठी गरजेचं होतं. इथून पाठीमागच ही जी साखळी होती ना, ही साखळी खूप स्ट्रॉंग नेटवर्क आहे. या धनंजय मुंडे यांनी केलेलं काही भंगार टोळी लाभार्थी तयार केली त्याने राज्यात. त्या टोळीनं राज्यात धुमाकूळ घातला. जी खंडणी खोरे त्याला कोणी सांभाळलं, मुख्यमंत्री फडणवीसनी हे लक्षात ठेवलं पाहिजे आता की ज्यांनी खंडणी मागितली तो एक आरोपी, त्याच्यानंतर त्यांनी खून करायला पाठवले. त्या नाण्याच्या दोन बाजूंनी एकच 302 मध्ये सगळे. या खंडणी खोराला आणि खून करणाऱ्याला घेऊन कोण पळाला, यांना घेऊन कोण पळाला, हे सुद्धा 300-200 आरोपी पाहिजे. जेवढे असतील तेवढे. याला पुण्यात कोण घेऊन कुणी सांभाळ, ते घर, त्या घरातले महिला सहित 302 मध्ये आरोपी पाहिजे. हे फडणवीसनी करणं गरजेचं होतं. इथून पुढे केलं तर चांगले गोष्ट, नाही केलं तर आता आम्ही बघू काय करायचं. पण या राज्याचा प्रमुख म्हणून जर इथून पुढे जरी केलं तरी त्याला पुण्याला कोणी सांभाळलं, कोणत्या गाडीनं नेलं. मला तर ती आपल्या चॅनलवर गाडी दिसली, तिला चाकून ठेवलं. सडन का काय फडणवीस आहे, मलन का काय गाडी ती तुमच्या वाशिंग सेंटर नेऊन घावलं का काय तुम्हाला. मी ते चॅनलवर मला टीव्हीला फोटो दिसले, तिला कव्हर लावलंय म्हणून. आरोपीच्या गाडीला कव्हर खराब होऊ द्यायचा नाही काय का झालीचा. तिथला PSI PI खूप काय दिसतो वाटतं गाडी. वाय फडणवीस
आरोपीच्या गाड्याला पांघरून घालताय तुम्ही. मग येता येता त्या खंडणीतल्या आरोपीला, खुनातल्या आरोपीला कपडे घेतले होते का काय? आहे येताना कपडे अंगात नवे होते त्यांच्या, तुम्हीच घेतले काय? मग ते नीचपणाचा कळस किती असावा आणि राज्य कसं चालवावं, किमान तुम्हाला या हत्याचा तरी रोष असायला पाहिजे होता. त्या खंडणीतल्या आणि खुनातल्या आरोपीला कोणी सांभाळलं? पुण्यात. तो गाडीवाला कुठे हे मध्ये टाकणं कुटुंब मनसाक्षीने गरजेचं होतं. त्याला म्हणते मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी तातडीनं रिस्पॉन्स दिला आणि अन्यायग्रस्त कुटुंबाच्या बाजूने उभा राहिला. असं राज्य म्हणलं असतं, फडणवीसच्या नावाने टाळ्या वाजल्या असत्या लोकांना. याला गुजरातला कोण घेऊन गेलं? कुठं ते कोणत्या देवाच्या पाय पडतो, पाय पडले पडतोय वाटतं, बस मला वाटतं काढला का बहुतेक ते मुक्त स्वामी होईल. ह्यो हिंडला याला कोण घेऊन? याच्याकडे डिझेल कोणी टाकलं? याला टिकून डॉक्टर ही करतात नागरीचा कापडाला तेच आहे का? तो घेऊन पळाला, त्याचं कुटुंब कुठं आहे? त्याला सहआरोपी केलंय का? नाही केलं. 302च्या आरोपीला घेऊन पळणाराला राज्यात प्रथा आहे, कायद्यात सुद्धा प्रथा आहे त्याला सहआरोपी करायची, कारण तो तेवढाच जबाबदार आहे, तेवढा जबाबदार आहे, तितका जबाबदार असतो आरोपीला पाठीशी घालणार, घेऊन पळणार. कायदा थोडा थोडा आम्हाला कळतो, फक्त आमची भाषा शेतकऱ्याची, आम्ही ग्रामीण भागातले, पण कायदा थोडा थोडा कळतो आम्हाला. त्याला अटकायला पाहिजे होतं. आणि ज्यांनी ज्यांनी त्यांना आतापर्यंत हत्यारं पुरवले, ज्यांनी ज्यांनी आता पीक विमा का पैसे खाल्ले, हे लगेच उचलायला पाहिजे होते, जाऊ द्यायला पाहिजे ते सगळं द्यायला. ही प्रचंड मोठी ह्या धनंजय मुंडेंनी गुंडाची एक टोळी तयार केली. ही टोळीचा सफाया होणं गरजेचं. त्यांच्या जातीला कोणी नाही बोलत, त्यांच्या जातीला कोणी बोलत नाही, बोलायचं काही कारण बी नाही. आणि आयुष्यात आम्ही आमचं रक्तच असेल की ते बेमान नाही. आम्ही आतापर्यंत कोणत्याच जातीला बोललेलो नाही, कधी बोलणार सुद्धा, पण गुंडाला बोलावं लागतं. त्या गुंडाला बोललो की गुंड सगळे उचलणं खूप गरजेचं होतं. फडणवीसांनी हे काम केलं नाही. आता आमची शेवटचीच म्हणलं तरी चला आता इच्छा आहे, देशमुख कुटुंब जर मुख्यमंत्री तुम्हाला स्वतः भेटून हताश होणार असलं तर तुम्ही अयशस्वी झालात. आजच तुम्हाला भेटून त्या कुटुंबात जो धीर यायला पाहिजे होता तो धीर नाही. तुम्हाला भेटल्याच्या नंतर त्या कुटुंबात एक असा धीर यायला पाहिजे होता की वैष्णवी असो किंवा धनंजय असो, त्या वैष्णवी वाटायला पाहिजे होतं माझ्या बापाला 100% न्याय मिळणार. त्या लेखीनं छातीत ठोकून सांगायला पाहिजे होतं या मुख्यमंत्र्याच्या शब्दावरती. हे काम सरकार म्हणून मुख्यमंत्र्यांनी करणं अपेक्षित असतं. तुमचं सरकार तेव्हा खंडणी होत चालवतोय की काय, या पद्धतीतच तुम्ही वागायला लागला, त्याला तुम्ही सांभाळायला लागला, त्याला वाचवायला लागला इन्शुरन्समधून. हे असले मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब ऍक्शन घेऊन कधी घालून त्यांच्यावरती सगळे मोक्यासह 302 सगळे लागू केले पाहिजे. त्याला म्हणते राज्यात शांतता ठेवणं, राज्याला न्यायाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवणं, याला मुख्यमंत्री म्हणलं जातं. लोक टाळू फोडतात न्यायासाठी. परभणीचं प्रकरण टाळू फोडतात न्यायासाठी आणि तुम्ही दाखल करीता. तुम्ही हसण्यावर नेता मुख्यमंत्री असून सरकार असून कोणती मार्गाने गाजवायला लागले मुख्यमंत्री तुम्ही? एक तुमच्या राज्यातल्या आदर्श सरपंचाचा खून झाला, मुद्दा पडला आणि लादा नसल्यासारखं तुम्ही डबल गेम खेळायला लागलात की काय, अशी शंका येते आम्हाला. आता एकीकडून तुमच्या सरकारमध्ये असणाऱ्यांना सांगायचं हो मी कुटुंबाशी गोड बोलतो, तपास चालू आहे म्हणायचं, आणि एकीकडून ते आरोपी पण सोडून द्यायचे आणि दुसरीकडून कुटुंबाला सांगायचं की तपासात तो आढळून नाही आला. मुख्यमंत्री आढळून नाही आला नाही
जर या कुटुंबातला काही कुणाला झालं, जर आरोग्य सुटलं ना, धनंजय मुंडेची टोळी जगणं मुश्किल करू आणि जगणं मुश्किल त्याचं. तुम्हाला सोपं जाऊ द्या नाहीत मुख्यमंत्री आले राज्य एकात त्यांच्यात बंद पडून टाकी. तुम्ही आमचा संयम सुटून देऊ नका. एक एवढ्यात का पुढं काय नेऊन ठेवल्या त्या कायद्याशी खून करून गेले, तिथे विरोधी करायला नेऊन दिल्यात म्हणून कळालं मला. फडणवीस मुख्यमंत्री परत तुम्हाला बोलल्यावर राग येईल. वाघानं मी तिथं कोण काढून धनंजय देशमुखांना धमकी द्यायला पोलीस स्टेशन मध्ये गेलता, तेच गेलं जाऊन रागाचा काय घेऊन घ्यावं. तिथल्या PSI ठेवून घेतल्या जाऊन. यायला PSI कसा जात पाहिजे माकडा, तुला कसा जात पाहिजे? तू म्हणता ना मी जातीवादी नाही, तुला कसा जात पाहिजे? भेट दिल्यापेक्षा 44 लागू आहे ना. पोलीस स्टेशन मध्ये कसं काय बसले रे? धनंजय मुंडेची गुंड भंगार टोळी वाड्याची कसं काय बसली पोलीस स्टेशनला जाऊन? कसं काय बसली? जमावबंदी आहे ना, त्यांच्यावर गुन्हे कसं दाखल नाही? गुन्हे दाखल कसं काय झाले त्यांच्यावर? ते कसं काय म्हणले पोलीस स्टेशनने? तो काय काय कोणतं फडणवीस कोणतं राज्य चालवत आहे? कोणतं राज्य चालवतात? आणि हे तिथं रगा नेऊन द्यायला लागले. त्या रगा घेतल्याने सुद्धा मी म्हणलं त्यांना मला द्यायला दिलं तर चांगलं होते. कुठे कोणत्या दुकानातून घेतले, कोणत्या पोलीस स्टेशन गेले, PSI ठेवून घेतल्या. म्हणजे हे आरोपी सुद्धा त्यांचा माणूस या अशा ठिकाणी येऊन ठेवतात का? काय दिशा चालली?